नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे की पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचं प्रॅक्टिकल एक्झाम ही कशी होणार आहे. त्यानंतर इंटरनल प्रॅक्टिकल काय असतं, एक्सटर्नल प्रॅक्टिकल काय असतं है ना. त्याचबरोबर तुम्हाला जे काही विद्यार्थ्यांनी एक्झामचा फॉर्म भरलेला नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांना आता शेवटची संधी आलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे याच्याबद्दलही आपण इन्फॉर्मेशन घेणार आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो बघा, आज गुढीपाडवा आहे आणि मराठी नवीन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडनं हार्दिक शुभेच्छा. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत फॉर्म भरलेला नव्हता म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक स्पेशल प्रोव्हिजन म्हणून MSBTनं एक शेवटची संधी म्हणून काय केलेलं असतं तर 5,000 रुपये फाईन भरून त्या विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्म भरता येतो आणि त्याची शेवटची डेट आहे 10 एप्रिल म्हणजे उद्याची शेवटची डेट आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 5,000 रुपये फाईन प्लस आपले जे सेमिस्टरची फीस असते 600 रुपये ही कॉलेजमध्ये जाऊन तुमच्या उद्याच्या उद्या जमा करायचे आहे ना. आणि ते जे ॲनेक्झर 1 आणि 2 आहे ते भरायचं आहे, ते कॉलेजमधनं तुम्हाला तसं सांगतील. ठीक आहे. जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर तुमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल सर असतील किंवा प्राचार्य सर असतील त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना आत्ताच म्हणण्यापेक्षा उद्या कॉलेजमध्ये जाऊन कन्फर्म तुमचा एक्झाम फॉर्म भरून घ्या. ठीक आहे. हे झालं स्पेशल प्रोव्हिजनसाठी. विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रॅक्टिकल एक्झाम तुमची सुरू होत आहे. प्रॅक्टिकल एक्झाम ही तुमची 10 एप्रिलपासून सुरू होत आहे, बरोबर. 10 एप्रिलपासून ते 19 एप्रिलच्या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे. तर या एक्झाममध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 प्रकारचे प्रॅक्टिकल असतात. एक असतं इंटरनल आणि दुसरं असतं एक्सटर्नल. ठीक आहे. तर एक्सटर्नल प्रॅक्टिकल म्हणजे काय तर बाहेरच्या कॉलेजमधला एखादा फॅकल्टी MSBT अपॉइंट करते त्याला, तर तो तुमच्या कॉलेजमध्ये येतो आणि तुमचा प्रॅक्टिकल एक्झाम घेतो. आता प्रॅक्टिकल एक्झाम घेतो म्हणजे काय तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेमिस्टरभर बघा, काही विषयाचे म्हणजे जवळपास प्रत्येक विषयाचे प्रॅक्टिकल्स तुम्हाला असतातच है ना. 90% म्हटलं तरी चालेल, कारण त्या विषयाच्या प्रॅक्टिकलची एक्झाम कशी होत असते त्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. जर इंटरनल प्रॅक्टिकल असेल तर इंटरनल हे तुमच्या कॉलेजमधले सर लोक असतात, त्यामुळे त्याचं तुम्हाला जास्त घाबरून जायची गरज नाही. ते सर तुम्हाला फेल काही करत नाही. बट जर एक्सटर्नल प्रॅक्टिकल असेल एखाद्या विषयाचं तर त्या प्रॅक्टिकल देताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता प्रॅक्टिकल कसं कंडक्ट केलं जातं तर तुम्हाला त्यासाठी एक क्वेश्चन पेपर सेट केलेला असतो. तो क्वेश्चन पेपर दिलेला असतो तुम्हाला किंवा एखादं प्रॅक्टिकल परफॉर्म करायला लावतात. तर तुम्हाला प्रॅक्टिकल पेजवरती ते प्रॅक्टिकल संबंधित इन्फॉर्मेशन लिहायची असते. नंतर तुम्हाला त्याचा व्हायवा द्यावा लागतो. व्हायवा म्हणजे काय तर ओरल एक्झाम होत असते. आता व्हायवा द्यायचा म्हणजे काय तर आता मी सपोज एक्सटर्नल आलेलो आहे तुमच्या कॉलेजमध्ये, तुम्ही माझ्यासमोर बसलेले आहे, तर मी तुम्हाला क्वेश्चनिंग विचारेल है ना. सपोज तुम्हाला 4 नंबरचं प्रॅक्टिकल एखाद्या विद्यार्थ्याला परफॉर्म करायचं होतं, तर 4 नंबरच्या प्रॅक्टिकलबद्दल मी तुम्हाला जस्ट काय विचारेल तर जस्ट टेल मी द प्रोसिजर ऑफ दिस प्रॅक्टिकल है ना. तर तुम्हाला ती सांगता यायला पाहिजे. आता बघा, एक्सटर्नलवरती सर्व काही डिपेंड असतं. आता एक्सटर्नलचं नेचर कसं आहे ना. आता असं जरुरी नाही की तुम्हाला इंग्लिश टू इंग्लिशच बोललं पाहिजे म्हणून. तुम्हाला जर इंग्लिशमध्ये थोडंफार प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मराठीमध्ये पण एक्सप्लेन करू शकता. बट मेन मोटो जो आहे तो काय असतो तर तुम्हाला त्या प्रॅक्टिकल संबंधी नॉलेज असायला हवं है ना. नॉलेज इज इम्पॉर्टंट आहे. जर तुमचं नॉलेज चांगलं असेल तर तुम्हाला मार्क त्या ठिकाणी चांगले मिळतात. बघा, एक्सटर्नलकडे एवढी पॉवर असते की तो जर तुम्ही काही ॲन्सर दिलं नाही तर तुम्हाला तो फेल पण करू शकतो है ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ज्या सब्जेक्टचं एक्सटर्नल प्रॅक्टिकल आहे त्या प्रॅक्टिकलचा थोडासा अभ्यास करा. बेसिक क्वेश्चन विचारले जातं, जास्त काही अवघड क्वेश्चन विचारले जात नाही है ना. तर बेसिक क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि तुमचं प्रॅक्टिकल व्यवस्थित द्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं एक्सटर्नल प्रॅक्टिकल संबंधी. आता काही प्रॅक्टिकलला मॅन्युअल असतात, काही प्रॅक्टिकलला फाईल असते है ना, म्हणजे प्रॅक्टिकल पेजेसवरती लिहावं लागतं. काही सब्जेक्टला ट्युटोरियल असतं, ते पण तुम्हाला कंप्लीट करावं लागेल है ना. असाइनमेंट्स असतील, तुमच्या असाइनमेंट पण कंप्लीट करायच्या आहेत. आता जे विद्यार्थी सेकंड इयर आणि थर्ड इयरला आहेत त्या विद्यार्थ्यांना काही प्रॉब्लेम नाही. पण जे विद्यार्थी आत्ता के स्कीममध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आणि सेकंड सेमिस्टरला आता प्रॅक्टिकल देत आहे, कारण फर्स्ट सेमिस्टरला त्यांना मला वाटतं फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही विद्यार्थ्यांना एक्सटर्नल प्रॅक्टिकल नव्हतं, सगळे इंटरनल प्रॅक्टिकल होते, बरोबर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आता के स्कीमचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं हे प्रॅक्टिकल सेम पॅटर्न सेम राहील है ना.
आता बघा के स्कीमच्या विद्यार्थ्यांसाठी आता क्लास टेस्टचे मार्क बघा तुमचं ॲव्हरेज किती झालेलं आहे ना. के स्कीमसाठी सांगतो पर्टिक्युलरली. सपोज एखाद्या विद्यार्थ्यानं क्लास टेस्टच दिलेली नाही आहे ना, 0 मार्क जर पडलेला आहे, तर अशा विद्यार्थ्याला पास जर व्हायचं असेल तर 70 मार्काच्या पेपरमधनं त्याला 40 मार्क घ्यावे लागतील है ना. आता तुमची कंबाईन पासिंग असल्यामुळे 30 पैकी एखाद्या विद्यार्थ्याला 25 मार्क जर पडले क्लास टेस्टचं ॲव्हरेज, तर पासिंगसाठी त्याला तिकडे किती घ्यावे लागतील, फक्त 15. म्हणजे दोन्हीची मिळून टोटल बेरीज किती व्हायला पाहिजे, 40 मार्क है ना. समजते तुम्हाला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 40 मार्क पडणं तुम्हाला काय अवघड नाही. बट आता इन केस एखाद्या विद्यार्थ्याला जर क्लास टेस्टमध्ये कमी मार्क मिळाले असतील, सपोज 5च मार्काचं ॲव्हरेज जर झालं असेल, तर त्या विद्यार्थ्याला 70 पैकी 35 मार्क पासिंगसाठी घ्यावे लागतील. ठीक आहे. आता आपण चेंज नाही करू शकत, क्लास टेस्ट तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे है ना. आता तुमच्या हातामध्ये काय आहे, तर फक्त थेअरी एक्झाममध्ये मार्क्स तेवढे मिळवणे है ना. त्यामुळे तुम्हाला तशा पद्धतीनं आता इथून पुढे प्रयत्न करायचे आहेत. बट जे विद्यार्थी सेकंड इयर आणि थर्ड इयरचे आहेत, म्हणजे आय स्कीमचे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना तर माहिती आहे क्लास टेस्टमध्ये 20 पैकी 20 जरी मार्क मिळालेले असतील, तर त्या विद्यार्थ्यांना 70 पैकी 28 मार्क पासिंगसाठी घ्यावेच लागतात. बरोबर आहे. तर आणि जर इन केस क्लास आय स्कीमचा विद्यार्थी असेल, सपोज त्याचं जर ॲव्हरेज नसेल किंवा क्लास टेस्ट दिलेली नसेल, तर त्या विद्यार्थ्याला पासिंगसाठी पण किती मार्क घ्यावे लागतील, तिकडे मग 40 मार्क घ्यावे लागतील है ना. कंबाईन पासिंग इकडे पण आहे, बट तिकडे तुम्हाला 28 मार्क हे कंपल्सरी घ्यावेच लागतात. इकडे 20 पैकी 20 जरी मार्क पडले तरी 28 मार्क हे 70 पैकी घ्यावेच लागतात आय स्कीमसाठी. के स्कीमला तसं नाही. के स्कीमला कंबाईन पासिंग आहे. क्लास टेस्ट प्लस थेअरी एक्झाम दोन्हीचे मिळून किती व्हायला पाहिजे, 40 मार्क्स व्हायला पाहिजेत. ठीक आहे. आय होप विद्यार्थी मित्रांनो तुमचे हे डाऊट क्लिअर झाले असतील. या व्यतिरिक्त जर तुमच्या मनामध्ये काही क्वेश्चन असेल रिगार्डिंग थेअरी एक्झाम, प्रॅक्टिकल एक्झाम किंवा MSBT, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करू शकता. तुमच्या क्वेश्चनचा नक्की ॲन्सर दिलं जाईल. आता बघा काही पर्सनल प्रॉब्लेममुळे मी तुमच्यासाठी मागच्या 6 महिन्यापासून व्हिडिओ कंटिन्यू देऊ शकलेलो नाही आहे है ना. बट जसं आपण करोनाच्या नंतर व्हिडिओ सिरीज सुरू केलेली होती, तशीच आता पण आपण सुरू करणार आहे. त्यामुळे इथून पुढे आपले व्हिडिओ जे आहेत ते कंटिन्यू येत राहतील. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही फील फ्री टू आस्क मी है ना. त्यासाठी आपले व्हॉट्सअपचे ग्रुप पण आहेत, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. टेलिग्रामचा एक ग्रुप आहे, तो पण तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. आय होप तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.